भारतात सापाच्या विषापेक्षा चुकीच्या उपचारांनी अधिक जीव जातात. भारतात दरवर्षी हजारो लाखो सर्पदंश होतात. पण एक विदारक सत्य आहे, यातील अनेक लोकांचा मृत्यू सापाच्या विषामुळे नाही होत. त्या दंशानंतर आपण जो उपचार करतो त्या चुकीमुळे होतं. आजच्या विषयाच्या गोष्टीमध्ये आपण सापाच्या विषाचे विज्ञान आणि त्याच्यावर असणारे जे मिथक आहेत त्यांचा उलगडा करूयात. प्रथम मूलभूत गोष्ट लक्षात करून घ्या. विष म्हणजे नेमके काय आणि ते शरीरात काय करतं? साप हा विषारी जरी असला, प्रत्येक विष सारखं नसतं. भारतातील प्रमुख विषारी साप दोन वेगळ्या पद्धतीने घातक ठरू शकतात. त्यातला पहिला ग्रुप म्हणजे नाग आणि मणियार. त्यांचं विष हे न्यूरोटॉक्सिक असतं. आपल्या मज्जासंस्थेवर हल्ला करू शकतं. आपल्या प्रत्येक स्नायूला हालचालीचा संदेश देणारी जी संस्था असते ती म्हणजे मज्जासंस्था. आणि या मज्जासंस्थेत प्रत्येक स्नायूला हालचालीचा आदेश देण्यासाठी मज्जातंतू असतं. आणि हे मज्जातंतू एका रासायनिक संदेशावर काम करतात. आणि विष तो रासायनिक संदेशच बंद करून टाकतात. त्यामुळे स्नायू आदेश स्वीकारायचं नकारतात. सुरुवातीला पापण्या जड व्हायला लागतात, बोलणं आणि गिळणं कठीण होऊन जातं. अखेरीस श्वसनाचे स्नायू निकामी होऊन जातात आणि रुग्ण गुदमरतो. दुसरा प्रकार म्हणजे घोणस आणि फुरसे. त्यांचं विष हे हिमोटॉक्सिक म्हणजे रक्तात जी गोठण्याची प्रक्रिया करणारे जे पदार्थ असतात त्यांच्यावर काम करणारे असतात किंवा त्यांना त्रास करणारे असतात. रक्त गोठवण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया असते ती नैसर्गिक प्रक्रियाच बंद पडून जाते. परिणामी अंतर्गत रक्तस्राव चालू होतो, दंशाच्या जागी तीव्र सूज येते आणि मूत्रपिंड किंवा किडनी हे निकामी व्हायला लागतं. हे दोन्ही मार्ग लक्षात घेतले की पुढील प्रत्येक सूचना तुम्हाला किती महत्वाची हे स्पष्ट होऊन जाईल. आता आपण मिथकांबद्दल बोलूया. सगळ्यात पहिलं मिथक म्हणजे पट्टी बांधणे. दंशावरच्या बाजूला लगेच पट्टी बांधल्यानंतर काय होऊ शकतं? हे पिढ्यानपिढ्या शिकवलं गेलेलं आहे. प्रत्येक सर्पदंशाला पट्टी बांधणं हा उपचार असू शकत. वैद्यकीय दृष्ट्या ते कधी कधी चुकीचं आणि जीवघेणं ठरू शकतं. कारण घट्ट पट्टीमुळे त्या अवयवाचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो. प्राणवायू अभावी त्या उती मरण पावू शकतात आणि कधी कधी तो भाग कापला जावा लागू शकतो. शिवाय ती पट्टी अचानक जर सोडली तर एका जागी जे साठलेलं विष आहे ते झटकन रक्तप्रवाहात जाऊ शकतं आणि रुग्णाला मोठ्या प्रकारचा धक्का बसू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेची अत्यंत स्पष्ट सूचना, घट्ट पट्टी बांधू नका. दुसरं मिथक म्हणजे जखम कापा आणि विष तोंडाने बाहेर काढा. तोंडाने ओढून आपण विष बाहेर काढू शकत नाही. आता या गोष्टीला चित्रपट परिणामकारक वाटतात. हे चित्रपटांमुळे याच्यामुळे हा खूप फेमस प्रकारचा उपचार, तरी प्रत्यक्षात निरुपयोगी आणि धोकादायक. जखम कापल्याने विष बाहेर येत नाही, उलट जखम चिघळते, जंतू संसर्ग होतो आणि रक्तस्राव वाढतो. मुख्य म्हणजे दंशानंतर काही क्षणातच विष रक्तामध्ये गेलेलं असतं. एकदा रक्तात गेलेलं विष शारीरिकदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्या दोन्ही पद्धतीने बाहेर काढणं खूप डिफिकल्ट असतं. आता तिसऱ्या मिथकाबद्दल बोलूयात. हे सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक आहे. आधी मांत्रिक किंवा भक्ताकडे जाऊयात. झाडपाला, मंत्र, दगड, गरम डाग हे सगळे उपचार करूयात. हे सगळे उपचार सगळ्यात मूल्य गोष्ट वाया घालवतात, ती म्हणजे वेळ. आणि तोच खरा जीव घेतो. कारण सापदंशावर संपूर्ण जगात एकच सिद्ध उपचार आहे, रुग्णालयात दिलेले अँटीव्हेनम म्हणजे प्रतिविष. इतर कोणताही घरगुती उपचार निष्प्रभ असतो त्याच्यासमोर. इथे प्रत्येक मिनिट इम्पॉर्टंट असतो. वेळ वाया घालवणे म्हणजे विषाला जिंकण्याची संधी देणे. मग नेमके करायचे तरी काय? दोन शब्द लक्ष ठेवा, शांतता आणि स्थिरता. एक, घाबरू नका. प्रत्येक दंशात प्राणघातक प्रमाणात विष गेलेलंच असेल असं नाही. उलट भीतीमुळे हृदयाचे ठोके वाढलेले असू शकतात आणि विष अधिकाधिक फास्ट शरीरामध्ये जाऊ शकतो. दोन, चावलेला अवयव
अस्थिभंगाप्रमाणे स्थिर ठेवा. हालचाल जितकी कमी तितका विषाचा प्रसार मंद होतो. 3. पुढे सूज येणार असल्याने अंगठ्या, घड्याळ किंवा जे दागिने आहेत किंवा घट्ट कपडे असेल ते लगेच काढून टाका. 4. सर्वात महत्वाचं, एकही क्षण न दवडता सगळ्यात जवळचं रुग्णालय गाठा. शेवटी एक महत्वाची विनंती मी जी करतोय तुमच्याशी, साप पकडण्याचा किंवा मारण्याच्या फंदात नका पडू. त्यातून दुसरा दंश होऊ शकतो. भारतातील प्रतिविष किंवा अँटीव्हेनम सर्व प्रमुख विषारी सापांवर काम करतं आणि ते प्रभावी आहे. त्यामुळे नेमका कोणता साप होता हे माहीत असण्याची आवश्यकताही नाही. लक्षात ठेवा, सापदंश हा मृत्यूदंड नाही. वेळेत आणि योग्य उपचार भेटल्यानंतर हे सगळे बहुतांश रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. खरे तर जीव घेतो तो साप नसून आपली भीती आणि अज्ञान. ही होती शापाची महत्वाची गोष्ट आणि आपल्या विषयाची दुसरी महत्वाची गोष्ट. ज्ञान हेच खरं प्रतिविष आहे. म्हणूनच म्हणतो, क्वेश्चन मोर, थिंक डीपर. आणि आणखी विषयाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा आणखी भरपूर गोष्टी जाणून घेण्यासाठी द क्रिटिकल व्ह्यूला फॉलो करा. थँक यू.